नमस्कार मंडळी. आपण पाहत आहोत महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखा. मी मूळ स्वरूपामध्ये फक्त महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखा आपणासमोर प्रगट करत आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचं चरित्र कसं आहे हेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण गांधारी बद्दल बघणार आहोत. गांधारी आख्यान म्हणजे गांधारीचं पूर्ण चरित्र बघणार आहोत. प्रत्येक स्त्री व्यक्तिरेखांचं चरित्र आपण बघणार आहोत. गांधार देशाचा सुबल राजा, मुलगी गांधारी. अहो, प्रत्यक्षामध्ये निसर्गतः सौंदर्य घेऊन जन्माला आलेली ती गांधारी. फक्त सौंदर्यच होतं असं नाहीये, तर नम्रता तेवढीच. आणि त्याच पद्धतीने बुद्धी, चातुर्य, व्यावहारिक दृष्टिकोन सर्व काही घेऊन जन्माला आलेली. मंडळी, जेव्हा भगवंताची कृपा असते आणि नियतीला कोणतं तरी कार्य कुणाकडून तरी करून घ्यायचं असतं, त्यावेळेला याच पद्धतीचं जन्माला येणं हे नियतीने ठरवून दिलेलं आहे. परंतु या गांधारीला कायम स्वरूपामध्ये एक वाटायचं की काही झालं तरी प्रत्यक्षामध्ये शंकराची आराधना आपण करावी आणि शंकराने प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधावा. ओतप्रोत भावनेनं जेव्हा आपण भगवंताची आराधना करतो, त्यावेळेला भगवंतानी प्रसन्न व्हावं, आपल्याला काहीतरी संवाद साधावा असं आपल्याला सुद्धा वाटतच ना. आणि मग या प्रासादामध्ये दूरच्या अंतरावर भगवंताचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. दर दिवशी गांधारी शंकराच्या मंदिरात जायची, तिच्या पद्धतीने पूजा अर्चा करायची. परंतु अंतःकरणपूर्वक भगवंताची केलेली आराधना कुठंतरी भगवंत जाणतो आणि त्याच पद्धतीचे आशीर्वाद मिळतातही. आज झालंही असंच. ज्या वेळेला गांधारी शंकराची आराधना करते आहे, त्यावेळेला प्रत्यक्ष स्वरूपामधून आवाज आलेला आहे, गांधारी, तुझ्या आराधनेने मी प्रसन्न झालो. तिने इकडं तिकडे बघितलं, कोण बोलतंय? गुरुप्रसादात, या भगवंताच्या प्रसादात प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपल्याला या पद्धतीचा आवाज येतो आहे. इकडं तिकडं बघितलं, कुणीच दिसत नाहीये. त्यावेळेला काही क्षणानंतर पुन्हा तोच आवाज जेव्हा आला, तेव्हा तिच्या लक्षात आले की तो पिंडीतून आवाज येतोय. म्हणजे आज खऱ्या अर्थानं भगवंताची केलेली आराधना पूर्णतःच गेलेली आहे आणि प्रत्यक्ष शंकर पिंडीतून बोलत आहेत. अंगावर शहारे आले, कारण प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भगवंत बोलता येतं आणि भगवंताने आवाज दिलेला आहे, गांधारी बोल, तुझ्या आराधनेने मी प्रसन्न झालोय, काय वर पाहिजे? मंडळी, भगवंत प्रसन्न झाल्यानंतर काय वर पाहिजे म्हणून म्हणतात, त्यावेळेला एक भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेली नारी दुसरं काही मागणार नाहीये. मागणं ते करायचं काय? फक्त भगवंताशी नतमस्तक होऊन गांधारीने आवाज दिला, आलेल्या आवाजाला प्रतिसाद दिला आणि सांगितलं, भगवंत मला काहीच नको, एक फक्त पतिव्रता नारी होण्याचा मला आशीर्वाद द्या. संस्कृती आपल्याला हे शिकवते ना की प्रत्येक स्त्रीला पतिव्रता व्हायचंय. पतिव्रता म्हणजे पतीच्या वचनावर चालणारी, पतीच्या प्रत्येक कार्याला, धर्माचरणाला सहमती देणारी पतिव्रता नारी. परंतु भगवंताने सांगितलं तथास्तु म्हणून सांगत असताना शंकराने वर दिलेला आहे, गांधारी, पतिव्रता नारी बरोबरच तू एक शतपुत्रवती होशील. लगेच नाही, शतपुत्रवती, एक स्त्री 100 पुत्रांची माता होणारा आशीर्वाद भगवंताने दिलेला आहे. हे कसं शक्य आहे? नाही भगवंता, मला फक्त पतिव्रता नारी व्हायचंय. परंतु भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द शतपुत्रवती होणार. आणि करता करता ही बातमी गुरु त्या पूर्ण प्रासादामध्ये पसरली. प्रत्येकाला आश्चर्य वाटायला लागलं की 100 पुत्रांची माता, पतिव्रता ठीक आहे, पण 100 पुत्रांची माता. करता 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 ती बातमी प्रासादामध्ये सर्वत्र पसरली आणि जो तो प्रत्येक जण आश्चर्यचकित होऊन हिच्या वराकडे बघत आलेला आहे. वराकडे भगवंताने दिलेला वर, कसं शक्य? परंतु
कुठंतरी एक निसर्गतः भगवंताने दिलेला आशीर्वाद सर्वत्र पसरणारच. सुबल देशाच्या, गांधार देशाच्या सुबल राजाच्या कन्येला शंकर आणि शतपुत्रवतीचा वर दिलेला आहे. बातमी झाकून तर राहणार नाही. आणि करता करता ही बातमी हस्तिनापुरामध्ये येऊन पसरलेली. भीष्म पितामहांना सुद्धा हा वर ऐकून आश्चर्य वाटण्यापेक्षा मनामध्ये एक विचार आला की हस्तिनापुराचं राज्य चालवण्यासाठी इतक्या सौंदर्यवती असणाऱ्या गांधारीला 100 पुत्रवतीचा वर मिळालेला आहे. मग धृतराष्ट्राला तीच पत्नी म्हणून आली तर आपल्या हस्तिनापुरामध्ये 100 पुत्र होतील. आणि हाच काहीसा दूरदृष्टीने विचार करून भीष्म पितामह सुबल देशामध्ये, सुबल राजाकडे गांधार देशामध्ये आज आलेले आहेत. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये गांधारीचा आपल्या धृतराष्ट्रासाठी हात मागण्यासाठी आलेले आहेत. गांधारी धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेली आहे. ती कशी आली ते आपण पुढच्या भागात बघू.